म्हणते आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे जर समजा आपण केंद्रापासून जीवेवर एखादा असा लंब टाकला, जीवेवर काय टाकला, लंब टाकला, तर तो या कॉर्डला काय करतो, बायसेक्ट करतो किंवा त्या जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर कशाला म्हणायचं? यस, व्हॉट इज बाय परपेंडिक्युलर? आपण याचं साइन या ठिकाणी आता रिव्ह्यू करतो. परपेंडिक्युलर इथलं तुम्ही कन्सिडर केलं याचं मेजरमेंट किती असतं, 90 डिग्री असतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, परपेंडिक्युलर. इट इज कॉल्ड परपेंडिक्युलर. सो आता आपल्याला अशी सेगमेंट या ठिकाणी दिलेली जी कॉर्डवर टाकलेली जी परपेंडिक्युलर आहे आणि ती सेगमेंट काय करते, या कॉर्डचे दोन भाग करते, दोन भाग सेम दोन भाग टाइप फॉर्म करते. मग आता आपल्याला हे सेम दोन भाग आहेत का हे प्रूफ करायचं आहे. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ व्हॉट, कॉर्ड. कशाची प्रॉपर्टी आहे, कॉर्डची प्रॉपर्टी आहे. मग कसं प्रूफ करायचं पहा. फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊया गिवन थिंग्स. व्हिच गिवन थिंग्स आर हियर? O is the center. O is the what? Center of the, कशाचं सेंटर आहे, सर्कलचं सेंटर आहे. कशाचं सेंटर आहे, सर्कल. त्याच्यानंतर AD is a chord. AD is what? Chord. And also OB perpendicular to AD. गिवन कशाला म्हणायचं? जे आपल्याला दिसते त्याला आपण गिवन म्हणणार. मग काय दिसतंय तुम्हाला, आकृती दिसते. मग डायग्राम मध्ये काय दिसतंय, एक कॉर्ड दिसते. ओके, त्याच्यानंतर एक सेंटर दिसतंय आणि सेंटर पासून एक सेगमेंट आपण या ठिकाणी काय केलंय, परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय कॉर्डवर, तेवढं दिसतंय. मग जे दिसतंय ते काय असणार, आपलं गिवन असणार. काय असणार, गिवन. त्याच्यानंतर आता हे सांगतंय की परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. मग हे जे सेगमेंट आपण कॉर्डवर टाकलेलं आहे ते कॉर्डला काय करतंय, बायसेक्ट करतंय. परत मध्ये आपण घ्यावं लागेल टू प्रूव्ह. काय घ्यावं लागेल, टू प्रूव्ह. आपण काय म्हणणार आहे इथं, सेगमेंट AB which is congruent with segment what, BD. AB is congruent with BD. साहजिक आहे, या सेगमेंटला जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर मला सांगायचं आपण कशाच्या बेसिसवर त्याला प्रूफ करणार आहे. यस, कशाच्या बेसिसवर प्रूफ करावं लागेल. आपण प्रूफ करताना याच्या अगोदर कोणता क्रायटेरिया वापरत होतो, कॉन्ग्रुएन्सीचा क्रायटेरिया वापरत होतो. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, बरोबर. मग दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट असतील, कोणकोणते टेस्ट आपण कॉन्ग्रुएन्सीच्या पाहतो. यस 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 टेस्ट, आणखी यस ए यस टेस्ट, बरोबर. हायपोटेनस साइड, बरोबर, हायपोटेनस साइड टेस्ट आहे की नाही, आणि एएस ए टेस्ट, अशा चार मोस्टली आपल्याला कॉन्ग्रुएन्सीचे टेस्ट मिळतात. मग इथं ट्रायंगल तर दिसत नाहीये, कॉन्ग्रुएन्सी टेस्ट आणायच्या कशा, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ट्रायंगल्स फॉर्म करावं लागेल, व्हिच मीन्स दॅट जॉइंट OD अँड OA हे जॉइंट करावं लागतं. ठीक आहे, केलं जॉइंट. इथं म्हणणार आपण काय, कन्स्ट्रक्शन. काय म्हणणार आपण इथं, कन्स्ट्रक्शन. सो इथे घेता येईल जॉइंट OA अँड व्हॉट, OD. OA अँड व्हॉट, OD. हे जॉइंट केलं, आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर आपण घेणार काय, प्रूफ. एकदम सिंपल पद्धतीने प्रूफ होणार आहे, कारण दोन ट्रायंगल तर समोर तयार झाले ना, समोर ट्रायंगल दोन्ही पण. ओके, कोणकोणते ट्रायंगल सांगता येतील आता इथं आपल्याला तयार झालेले. यस, टेल मी द फर्स्ट ट्रायंगल OBA and the second one triangle is OBD. So इथं घेऊया आपण इन ट्रायंगल OBA and triangle what, OBD. या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट दिसते पहा. रेडियस दिसतायत दोन, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. व्हाय, बिकॉज ऑफ दे आर रेडियस. आणि सर्कलच्या सगळे रेडियस कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सेम आपण डेफिनेशन मध्येच पाहतो. कशामध्ये पाहतो आपण, डेफिनेशन मध्ये. मग आपल्याकडे एक क्रायटेरिया मिळाला. आणखीन इथे एक राईट अँगल दिसतायत विच आर सेम, कॉमन साइड. ओके, आणि याच्यामध्ये इथे एक कॉमन साइड पण मिळेल. बट फक्त राईट अँगल आणि ह्या साइड आणि कॉमन साइड घेऊन आपण टेस्ट कंप्लीट करू शकत नाही. आपल्याला राईट अँगल आहे त्याचा आधार घ्यावा लागेल. ओके, आपण काय इथं काय म्हणूया, अँगल OBA which is congruent with angle OBD. त्याला कारण द्यायचं आपल्याला each of what, 90 डिग्री. काय रिझन देणार आपण त्याला, each of 90 डिग्री. मग हा झाला, हे दोन्ही पण झाले राईट अँगल ट्रायंगल. काय तयार झाले, राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगलला जर आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचा असेल तर आपल्याकडे सिंपल टेस्ट असते. which टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट.
मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये फक्त आपल्याला हायपोटेनस आणि ट्रायंगलची दोन पैकी कुठली एक साइड जर कॉन्ग्रुएंट मिळाली तर ती हायपोटेनस साइड टेस्ट तयार होईल. बरोबर. मग इथं आपण घेऊया काय, तर पहिला हायपोटेनस which means segment OA which is congruent with segment काय OD. याला कारण द्यायचं रेडियाई ऑफ कसला सर्कल, सेम सर्कल. रेडियाई ऑफ व्हाट, सेम सर्कल. त्याच्यानंतर दिस इज द कॉमन साइड. व्हिच वन कॉमन साइड, सेगमेंट OB. यस ओके, सेगमेंट OB which is congruent with segment OB. यस OB. याला काय म्हणणार आपण, कॉमन साइड. यस इट इज कॉमन साइड. आता आपल्याला दोन ट्रायंगल्स मध्ये एक हायपोटेनस दुसरं कॉमन साइड कॉन्ग्रुएंट मिळाली, जे दोन ट्रायंगल राईट अँगल आहेत. ओके, अँड देयरफॉर वी कॅन से दॅट ट्रायंगल व्हिच वन ट्रायंगल OBA which is congruent with triangle OBD. OBA and OBD कॉन्ग्रुएंट मिळाले आपल्याला कशावरून, हायपोटेनस साइड टेस्ट. कोणते टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट. मग आता माहिती आहे की जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर ईच अँड एव्हरीथिंग एकमेकांशी कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर. आपल्याला काय प्रूफ करायचंय, हे सेगमेंट प्रूफ करायचे आहेत. मग ह्या ट्रायंगल मध्ये या दोन सेगमेंट आहेत ना, कोणती, AB आणि BD. मग इथं म्हणूया देयरफॉर सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट व्हाट, BD. ह्याला कारण द्यायचंय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आहे की नाही. तर या ट्रायंगलच्या दोन्ही साइड कशा झाल्या, कॉन्ग्रुएंट झाल्या. ओके, समजलं. त्याचेच कॉन्व्हर्स, segment joining the center of circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. म्हणजे जर समजा सेंटर पासून एखादा सेगमेंट आपण chord वर टाकला आणि तो त्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करत असेल तर हा सेगमेंट या chordला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ओके, इथं सुद्धा आपल्याला तशीच क्रिया करावी लागेल. दोन ट्रायंगल घ्यावे लागतील आणि कॉन्ग्रुएंट प्रूफ करावे लागतील. अंडरस्टूड. मग अगोदर आपण याच्यामध्ये गिवन थिंग्स कंप्लीट करूया. यस, टेल मी द गिवन थिंग हियर. O is the center of circle. Okay. Now this one AB is a what? काय आहे ती, chord. And also AP which is equal to PB. AP is equal to PB. एवढा आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे. ओके, मग त्याच्यानंतर आता टू प्रूफ. कसं प्रूफ करणार पहा आपण. याला काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, टू प्रूफ म्हणजे काय म्हणणार आपण, दॅट OP which is perpendicular to segment AB. ओके, हे परपेंडिक्युलर आहे असं दाखवायचं आहे. आपण एक छोटंसं कन्स्ट्रक्शन पण याच्यामध्ये केलेलं आहे. काय कन्स्ट्रक्शन आहे आपलं, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण असं म्हटलंय की जे आपण जॉईंट केलंय. ओके, इथं आपण म्हणूया जॉईंट. काय जॉईंट केलं, AO and OB जॉईंट केलं. ट्रायंगल तयार होण्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागलं. बरोबर. नाव प्रूफ व्हेरी सिंपल. दोन्ही ट्रायंगल घ्यायचे आणि प्रूफ करायचे. ओके, द फर्स्ट वन ट्रायंगल इज इन ट्रायंगल म्हणूया आपण. इन ट्रायंगल OPA and ट्रायंगल व्हाट OPB. these are two triangles. याच्यामध्ये काय काय कॉन्ग्रुएंट दिसतंय, रेडियस कॉन्ग्रुएंट आहे. दिसतंय सगळ्यांना इकडं, रेडियस आर कॉन्ग्रुएंट. मी तर म्हणूया सेगमेंट OP which is congruent with segment OB. Same reason, radii of same circle. Radii of same circle. Okay. त्याच्यानंतर segment OP which is congruent with segment OP which is a common segment. कसली सेगमेंट आहे ही, कॉमन सेगमेंट किंवा कॉमन साइड. दोन्ही ट्रायंगल साठी एकच कॉमन साइड आहे, दॅट इज OB. आणि त्याच्यानंतर आपल्याला गिवन मध्ये एक सिंपल दिलेलं आहे. काय दिले गिवन मध्ये, AP which is equal to PB. जे दोन ट्रायंगलच्या साइड्स आहेत. बरोबर. मी तर आपण म्हणणार सेगमेंट AP which is congruent with segment PB. याला कारण काय द्यायचं आहे, गिवन. सो फायनली आपल्याला दोन ट्रायंगल मध्ये तीन साइड कॉन्ग्रुएंट मिळाले. नाउ टेल मी द टेस्ट वेअर दॅट थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. यस यस टेस्ट. कोणती टेस्ट, यस यस. मग आपण इथं म्हणूया ट्रायंगल OPA which is congruent with triangle OPB by which test, yes yes test. So yes yes test ने दोन्ही ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. बरोबर. आता दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अँगल सेम असतात. कोणते अँगल्स, अँगल्स काय घ्यायचे आपल्याला, परपेंडिक्युलर दाखवायचं आहे म्हणून. ठीक आहे, मग आपण घेऊया अँगल
OPA which is congruent with angle OPB. ओके, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. शॉर्टकट मध्ये असं लिहिलं तरी चालतं. ओके, एवढा मोठा पसारा लांब पर्यंत मांडायचा नाही. इन शॉर्ट मध्ये हे स्टेटमेंट चालेल. ठीक आहे. मग आता दोन अँगल सेम झाले, बट हे दोन अँगल जे आहेत कोणते, OPA अँड OPB, हे काय आहेत पहा. OPA आणि OPB यांची जर आपण टोटल केली तर किती येईल. यस, OPA and OPB किती येणार, 180 डिग्री. फॉर व्हॉट, यस, दे आर लिनियर पेअर. हे लिनियर पेअर अँगल्स आहेत आणि आपण शिकलोय लिनियर पेअर अँगलची सम किती असते, 180 डिग्री असते. किती असते, 180 डिग्री. मग आता 180 डिग्री आली, बट बोथ आर सेम. बोथ आर व्हॉट, सेम. मग आपण काय करूया, डबल OPB घेऊ शकतो किंवा डबल OPA घेऊ शकतो, कारण ते वरती सारखे आहेत, है की नाही. मग इथं काय म्हणणार, समजा OPA प्लस अगेन OPA which is equal to what, 180 डिग्री. याला इक्वेशन 1 म्हणू आणि त्याच्यावरून घेऊया फ्रॉम व्हॉट, इक्वेशन फर्स्ट. बघ आता OPA दोन OPA झाले. किती OPA झाले, दोन. मी आपण म्हणणार 2OPA which is equal to 180. नाव दोन मल्टिप्लाय इकडे जर पक्षांतर केलं तर काय होणार, डिवाइड होणार. मग इथे येणार OPA which is equal to 180 divided by 2. मग आपल्याला मिळेल OPA is equal to what, 90 डिग्री. किती डिग्री, 90 डिग्री. आणि मी तुम्हाला पहिल्याच प्रॉपर्टी मध्ये असं सांगितलं होतं की 90 डिग्री असतं तर ते परपेंडिक्युलर असतं. कसं असतं, परपेंडिक्युलर. मग आपण इथं म्हणणार देअरफॉर काय, OP is perpendicular to AB. म्हणजे ऑब्वियसली आपल्याला हे परपेंडिक्युलर जर दाखवायचं असेल तर किती डिग्री घ्यावं लागेल, 90 डिग्री घ्यावं लागेल. बरोबर. आणि ते 90 डिग्री येऊ शकतं बिकॉज ऑफ व्हॉट, their addition is 180 degree. Also they are what, same. ते सारखे आहेत ना, आणि सारखे म्हणून आपण त्यांना 180 मधून 90 पर्यंत आणलं आणि फायनली आपल्याला सांगता आलं की हे परपेंडिक्युलर आहे. मग तुम्ही म्हणू शकता हेन्स प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. अंडरस्टूड. पण आपल्याला ह्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल इथं आपल्याला असं दिलंय, distance of chord AB from the center of circle is 8 cm. Length of the chord AB is 12 cm. Find the diameter of the circle. ओके. आता हे स्टेटमेंट कंप्लीट करण्यासाठी आपण काय करूया, एक छोटीशी डायग्राम काढूया. कन्सिडर करा की हा एक सर्कल आहे. ओके, this one is circle, this one is center, this one is distance and this one is chord. याला नाव देऊया आपण OAB. आणि इथं परपेंडिक्युलर आहे सांगितलं, आपण परपेंडिक्युलर घेऊ. काय म्हटलंय आपल्याला, डिस्टन्स ऑफ AB chord फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर. फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. म्हणजे इथलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 8 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे, 8. त्याच्यानंतर लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. म्हणजे AB ची व्हॅल्यू इथपर्यंत किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. तर याचा डायमीटर किती, डायमीटर म्हणजे काय आपण घेणार, दिस वन इज डायमीटर. दिस वन इज काय, डायमीटर. मग डायमीटर जर काढायचं असेल तर आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, रेडियस काढावं लागेल. रेडियस डायरेक्ट आपण डायमीटर काढू शकतो का, नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द रेडियस अँड नाउ रेडियसला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार, डायमीटर मिळणार. ओके. सो आपण इथं घेऊया AB which is equal to 12 सेंटीमीटर. नाव देऊ आपण, सपोज D दिलं, OD which is equal to 8 सेंटीमीटर. आपल्याला हा ट्रायंगल घ्यायचा आणि पायथागोरसने सॉल्व्ह करायचा आहे. पण हा ट्रायंगल घेण्यासाठी इथली सेगमेंटची व्हॅल्यू माहित पाहिजे. आपण इथं काय पाहतोय की OD which is perpendicular to AB आहे. बरोबर. हे काय, याला परपेंडिक्युलर आहे. आणि जर परपेंडिक्युलर असेल तर AD is equal to 1/2 काय असणार आहे, AB असणार आहे. आपण थिअरम मध्ये शिकलोय. आता आपण जी प्रॉपर्टी घेतली त्या प्रॉपर्टी मध्ये आपण काय शिकलो की जर इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन केली तर ह्या सेगमेंटचे 2 भाग होतील. बरोबर. मग आपण काय म्हणणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू कॉर्ड. ओके. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असल्यामुळे ह्या कॉर्डचे 2 भाग झाले आणि म्हणून आपल्याला AD ची व्हॅल्यू मिळेल 1/2 × 12 which is equal to बे 12 किती झाले,
6 सेंटीमीटर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. किती सेंटीमीटर मिळाली? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. नाव आता आपण ट्रायंगल घेऊया. इथं म्हणून नाव इन ट्रायंगल, विच ट्रायंगल? ODA. विच ट्रायंगल? ODA. ओके. या ट्रायंगल मध्ये अँगल डी किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे. सो 90 डिग्री म्हटलं की ट्रायंगल साठी आपल्याला कोण आठवतं? पायथागोरस थेरम आठवतं. कोण आठवतं? पायथागोरस थेरम. मग आपण इथे घेऊया काय? पायथागोरस थेरम कोणता असेल? AO चा स्क्वेअर which is equal to OD चा स्क्वेअर प्लस AD चा स्क्वेअर. which theorem? पायथागोरस थेरम. फुल फॉर्म मध्ये लिहायचे तुम्ही इथं पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरमची व्हॅल्यू पुट करायच्या. इथं व्हॅल्यू आहे 6. तो आपल्याला AO फाइंड करायचा आहे. 6 चा स्क्वेअर प्लस हाऊ मच OD? 8 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर किती? 36. 8 चा 64. टोटल आलं 100 इज इक्वल टू AO चा स्क्वेअर. म्हणजेच AO इज इक्वल टू अंडर रूट 100. म्हणजेच किती येणार इथं? 10 सेंटीमीटर आला AO. बरोबर? AO आला 10 सेंटीमीटर. ठीक आहे. AO 10 आले. आता आपल्याला या ठिकाणी डायमीटर काढायचं. यालाही एखादं नाव देऊया AM. मग आपण इथं म्हणणार AM इज इक्वल टू 2 इंटू व्हॉट? AO. म्हणजेच 2 इंटू हाऊ मच? 10. म्हणजे किती झालं टोटल? 20 सेंटीमीटर हा आला त्या सर्कलचा डायमीटर. बरोबर? म्हणजे आपल्याला डायमीटर काढण्यासाठी काय करावं लागलं? पायथागोरसचा आधार घ्यावा लागला. बरोबर? आणि पायथागोरसच्या आधारे मग आपण डायमीटर कंप्लीट केलं. अंडरस्टूड?